नव्या वर्षात आपण कोरोनावर मात करू अशी आशा अर्थातच निर्माण झाली आहे। लसीकरणाचं कारण ड्राय रन सुरू होईल आणि हे ड्राय रन फक्त आणि फक्त इतक्याच करता की जेव्हा प्रत्यक्ष लसीकरण सुरू होईल तेव्हा कुठल्याही अडचणी येऊ नयेत। ही दोन दृश्य आपण बघतो आहोत, नवी मुंबईतली आणि नवी दिल्लीतली आणि जालन्यातली। क्षमा करा, नवी दिल्लीमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या उपस्थितीत लसीकरणाच्या ड्राय रनला सुरुवात झालेली आहे, तर जालन्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ड्राय रन सुरू आहे, जिथे राजेश टोपे, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत ड्राय रन होत आहे। 25 जण प्रत्येक ठिकाणी, जिथे जिथे महाराष्ट्रात 4 ठिकाणी जिथे जिथे ड्राय रन आहे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी 25 रुग्ण आहेत ज्यांच्यावर ड्राय रन केलं जाईल। म्हणजे प्रत्यक्ष लस दिली जाईल असं नाही, पण कशा पद्धतीने नोंदणी केली जाईल, कशा पद्धतीने लस दिली जाईल, त्याचा पहिला डोस, त्यानंतरचा दुसरा डोस, तर पहिल्या डोसला काय नेमकं करावं लागेल, या सगळ्याचे ड्राय रन आता आपण बघतो आहोत। डॉक्टर हर्षवर्धन, केंद्रीय आरोग्य मंत्री यांच्या उपस्थित नवी दिल्लीमध्ये ड्राय रन सुरू होत आहे आणि त्याचा आढावा घेण्यासाठी किंवा ड्राय रन्स कशा सुरू आहेत याचं प्रात्यक्षिक बघण्यासाठी जालन्यामध्ये राजेश टोपे बोलतायत आणि हर्षवर्धन, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन बोलतायत नवी दिल्लीत थेट प्रक्षेपण। जो 119 डिस्ट्रिक्ट्स और 260 स्थानों पर जो आज ट्रायल हो रहा है, इसमें सब जो इंस्ट्रक्शंस भी दिए गए हैं देश को, उसमें ग्रामीण इलाके, अर्बन सेटिंग्स, फिर जो डिफ़िकल्ट हार्ड टू रीच एरियाज हो सकते हैं, तो प्रकार से मैंने आपको अभी कहा ना कि इतने बड़े बड़े प्रोग्राम भारत चला रहा है, ये सब इम्यूनाइजेशन के ही चला रहा है। पूरी वैक्सीन, आपको पोलियो फ्री करने में भी आपकी अहम भूमिका रही थी और ये अब कोरोना वैक्सीन आने ही वाली है, तो कितना चैलेंजिंग है और कितना अलग है सर? नहीं, देखिए हर एक चीज़ चैलेंजिंग होती है, लेकिन आपने देखा है कि भारत में जो कोविड के खिलाफ लड़ाई है, अभी आज 2 जनवरी आ गई है। मैंने 8 जनवरी को दुनिया में सबसे पहले कोविड के लिए जो लड़ाई है उसके लिए एक्सपर्ट ग्रुप की मीटिंग जो है अपने स्वास्थ्य 20 में की थी। 1 साल सारे देश ने मिलकर लड़ाई लड़ी है, होल ऑफ गवर्नमेंट अप्रोच से, होल ऑफ सोसाइटी अप्रोच से, सारी स्टेट गवर्नमेंट सब ने मिलकर लड़ाई लड़ी। तो आपने देखा कि 135 करोड़ के देश में भारत में अभी लगभग 1 करोड़ से थोड़े ही ज़्यादा मरीज़ हुए हैं, उसमें से 98 और 99 लाख के बीच में तो ठीक होकर घर चले गए हैं। दुनिया का हाईएस्ट रिकवरी रेट 96% से ऊपर हमारा है। दुनिया का सबसे कम लगभग फैटेलिटी रेट 1.45% ये हमारा है। और जितने भी पैरामीटर्स हो सकते हैं, आज आप ही लोग टेस्ट कहते थे, फरवरी के, जनवरी, मार्च के महीने में, अप्रैल तक के महीने में भी आप लोग कहते रहते थे। आज सबसे ज़्यादा 10 से 15 लाख टेस्ट हम रोज़ भारत में कर रहे हैं। 2280 से ऊपर जो है लेबॉर्ट्रीज़ जो है, एक लेबॉर्ट्री से यात्रा शुरू की थी, सब कुछ आपके सामने हुआ है। पीपी किट्स के बारे में, N95 मास्क के बारे में, जो वेंटिलेटर्स के बारे में, ड्रग्स के बारे में, सब चीज़ों में जो आप तकलीफ़ों की चर्चा आप ही लोग करते थे ना मार्च के महीने में, वो सारी चीज़ों को पार करके और भारत ने सारे दुनिया को ये चीज़ें अब एक्सपोर्ट करने की स्थिति में आ गए। शुरुआती समय में हम लोगों ने वायरस को आइसोलेट करके दिखाया है। अब वायरस को कई हज़ार यानी 40-50 हज़ार वायरस तो हमारे रिपोजिटरीज़ में हमने जमा कर दिए। जीनोम सीक्वेंसिंग आज नहीं हमने शुरू की, 6 महीने से हम लोग अपने अपने लेबॉर्ट्रीज़ में जीनोम सीक्वेंसिंग कर रहे हैं। और अभी आपने देखा कि अगर एक नया वेरिएंट की बात आई तो वो तुरंत जो है वो, क्योंकि काम हमारा लगातार चल रहा है, उसका भी कंसोर्टियम बन गया है। धार्मिक संगठन अफवाह फैला रहे वैक्सीन के इस्तेमाल को लेकर, उस पर क्या कहेंगे? देखिए मेरा देश के लोगों को ये अपील है कि किसी भी
अफवाह में ना जाएं। भारत की सरकार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में सारे देश के लोगों को कोविड से हर प्रकार की प्रक्रिया के माध्यम से सुरक्षित रखना चाहती है। वैक्सीन का डेवलपमेंट भी उसी प्रक्रिया में से एक प्रक्रिया है और शायद सबसे प्राइम हम लोगों का क्राइटेरिया अगर है तो वैक्सीन के ट्रायल्स में वो सेफ्टी है, एफिकेसी है, उसकी इम्यूनोजेनिसिटी है और इनमें से किसी भी चीज़ के ऊपर कोई कॉम्प्रोमाइज़ नहीं है। ये अनुभव पहले भी आया है जब भी बड़े वैक्सीनेशन के प्रोग्राम्स हुए। मैं देश वालों को याद दिलाना चाहता हूं कि पोलियो इम्यूनाइजेशन में भी बहुत सारी इस तरह की अफवाहों को फैलाया गया था, लेकिन धीरे धीरे देश के हर व्यक्ति को ये जो भी अफवाह से पीड़ित होने की संभावना थी उनको रियलाइज़ हुआ कि भाई बच्चों को अगर अपंग और अपाहिज होने से बचाना है तो ये पोलियो की वैक्सीन लेना ज़रूरी है। और वैक्सीन सबने ली और उसके बाद भारत जो है आज दुनिया में WHO से सर्टिफाइड पोलियो फ्री नेशन है। सर्टिफिकेशन मिले हुए भी 6 साल हो गए और आखिरी केस हम लोगों ने 2011 में देखा था, 13 जनवरी को देखा था हावड़ा के अंदर। इसलिए देशवासियों से अपील है कि ये वैक्सीन आपके स्वास्थ्य की रक्षा के लिए है। इसके बारे में कोई भी किसी प्रकार के भी अपने माइंड में मिसकंसेप्शंस ना बनाए। स्टेजेस क्या रहने वाले हैं सर? स्टेजेस किस तरह से? केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन बोलत होते। ड्राय रन कशा पद्धतीने केलं जातंय, कशासाठी ड्राय रनची गरज आहे या सगळ्याविषयी ते माहिती देत होते। दिल्लीमध्ये 3 ठिकाणी ड्राय रन केलं जातंय तर महाराष्ट्रामध्ये पुणे, नागपूर, जालना, नंदुरबार या 4 ठिकाणी वेगवेगळ्या केंद्रांवर ड्राय रन्स केली जात आहेत। रिकव्हरी रेट देशात सर्वाधिक आहे याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिली, पण त्याच वेळेला लसीकरण प्रत्यक्ष सुरू होण्याआधी ड्राय रन गरजेचं आहे हेही सांगायला ते विसरले नाही। राज्यातल्या 4 जिल्ह्यांमध्ये आज कोरोना लसीच्या ड्राय रनची जोरदार तयारी सुरू आहे। पुणे, नागपूर, नंदुरबारसह जालन्यामध्ये कोरोना लसीची ड्राय रन होतीये। पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालयामध्ये ड्राय रन होणार आहे। नागपुरात 3 ठिकाणी रंगीत तालीम होतीये। नागपुरातील डागा हॉस्पिटल, केटी नगरचं मनपा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कामठी उपजिल्हा रुग्णालय इथं ड्राय रन होणार आहे। या तिन्ही केंद्रांमध्ये प्रत्येकी 25 जणांवर ही ड्राय रन केली जाईल। जालन्यामध्ये देखील 3 ठिकाणी ट्रायल घेतली जाते। जालना जिल्हा रुग्णालय, अंबड आणि बदनापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र इथं लसीच्या ड्राय रनची तयारी पूर्ण झालेली आहे। काही वेळामध्ये ड्राय रन सुरू देखील होईल। चौथा जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार, तिकडे देखील ड्राय रनची तयारी पूर्ण झालेली आहे आणि काही वेळामध्ये ड्राय रन सुरू सुद्धा होतील। आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पाहणी केली। जालन्यामध्ये कशा पद्धतीने ड्राय रन होईल याविषयीची माहिती त्यांनी दिली। या सगळ्या परिस्थितीचा लेखाजोखा आपण आपल्या चित्रांमधून बघतो आहोत। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी या सगळ्या संदर्भात माहिती घेतली आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी संवादही साधला। राज्यातील ज्या 4 जिल्ह्यांमध्ये आज ड्राय रन होणार आहे, सगळीकडे सारखी परिस्थिती आहे। 3 सेंटरमध्ये लस देण्याचा मॉक ड्रिल करण्यात येणार आहे। प्रत्येक सेंटरला 25 लोक म्हणजे एका जिल्ह्यामध्ये 75 लोकांना लस दिली जाणार आहे आणि त्याची पूर्ण तयारी झालेली। मी सध्या जालना जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहे आणि या ठिकाणी महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आपले आरोग्य मंत्री राजेश टोपे या ठिकाणी तयारी बघण्यासाठी येणार आहेत। आपण बघू शकतो हे प्रशिक्षण केंद्र आहे आणि या ठिकाणी जे आहे लस देण्यात येणार आहे। रेड कार्पेट या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे आणि जी लोक येतील त्यांना बाहेर बसवण्यासाठी अशा पद्धतीचे व्यवस्थित अंतर ठेवून जे आहे खुर्च्या ठेवल्या जातील। बाहेरून आलेले ज्यांना लस दिलेली आहे त्यांना या ठिकाणी बसवलं जाईल। मात्र या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे अत्यंत प्रसन्न वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केलेला आपण बघतोय। रांगोळी टाकलेली आहे, बलून्स लावलेले आहेत, वेगवेगळे झाडाचे प्लांट लावलेले आहेत। आता कसं स्ट्रक्चर असणार आहे मी ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। अनेक लोकांना जे आहे उत्सुकता आहे की हे सेंटर कसं असणार आहे आणि हे पेशंटला बघतोय आपण की रेड कार्पेट टाकण्यात आलेलं आहे। सगळ्या ठिकाणी जे आहे अगदी प्रसन्न वातावरण आहे। आतमध्ये सुद्धा
जे आहेत रांगोळी वगैरे टाकली जाते, आणखी या ठिकाणी तयारी सुरू आहे. आपण बघतो की इथं आल्यानंतर एक चांगलं वातावरण या ठिकाणी रुग्णांना दिसेल आणि त्यामध्ये एक थोडीशी प्रसन्नता निर्माण होईल. हे सगळे विद्यार्थी आहेत सिव्हिल हॉस्पिटलचे. आता नेमकं 3 रूमचं स्ट्रक्चर कसं असेल मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण बघतो या ठिकाणी वेटिंग रूम आहे आणि या वेटिंग रूममध्ये जे रुग्ण येतील ते आधी या ठिकाणी थांबतील. या ठिकाणी त्यांना बसण्याची आणि सोय केलेली आपण बघतोय. एक विशिष्ट अंतर ठेवून या ठिकाणी चेअर्स ठेवण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी वेटिंग रूममध्येही आपण बघतो ऑक्सिजन असेल किंवा इतर इमर्जन्सी सोयी सुद्धा करण्यात आलेल्या आहेत. यानंतर पेशंट वेटिंग रूममधून जाईल. तो खास जे महत्त्वाचं आहे लसीकरण केंद्र हे आहे. लसीकरण केंद्र म्हणजे वेटिंग रूममधून आल्यानंतर पेशंट या ठिकाणी येईल आणि या ठिकाणी आल्यानंतर त्याला या वॅक्सिन या बेडवर दिली जाईल. स्टाफ या ठिकाणी तयार आहे. आपण बघतोय ॲक्च्युली लसीकरण केंद्रामध्ये फक्त एकच जण असणार आहे. आपण बघतोय सगळी तयारी पूर्ण झालेली आहे. लस या बेडवर दिली जाईल. लसीचा बॉक्स सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. यामध्ये सध्या लस नाही, मात्र एक रंगीत तालीम आहे. या ठिकाणी लसीकरण झाल्यानंतर ते पेशंट वेटिंग रूममध्ये जाईल, कारण वेटिंग रूम पण फार महत्त्वाचे. आपण तिकडे जाऊया. लसीकरण झाल्यानंतर आपण वेटिंग रूममध्ये जाऊ, कारण काय की फार महत्त्वाचं वेटिंग रूम फार महत्त्वाचं आहे. कारण पेशंटला वॅक्सिन दिल्यानंतर त्याचं ऑब्झर्वेशन केलं जाईल. त्याच्यात काय बदल दिसत आहेत किंवा कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये बदल येतील का यासाठी हे ऑब्झर्वेशन सेंटर सुद्धा आहे. आपण बघतोय या ठिकाणी 2 बेडरूम आहेत आणि इतर पेशंटला बसण्याची सुद्धा सोय आहे. CCTVची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे, कारण रुग्णासोबत जे पेशंट येतील त्यांना बघण्यासाठी CCTVची पण सोय करण्यात आलेली. या ठिकाणी चित्र दिसेल. बघितलं आपण की एकंदरीतच अत्यंत प्रसन्न वातावरण या वॅक्सिन सेंटरमध्ये आहे आणि ऑब्झर्वेशन रूमनंतर अर्ध्या ते पाऊण तासानंतर मी ज्या ठिकाणी आलो त्या ठिकाणाहून पेशंट पुन्हा बाहेर जाईल. म्हणजे एकंदरीतच जे आहे पूर्ण तयारी या ठिकाणी झाली. आपले आरोग्यमंत्री जे आहेत 9:30 पावणे 10च्या दरम्यान या ठिकाणी येणार आहेत. बघता आपण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. असंच सेंटरची स्ट्रक्चर संपूर्ण राज्यात नाही तर संपूर्ण देशामध्ये करण्यात आलेलं आहे आणि कसल्या पद्धतीचा गोंधळ होऊ नये यासाठी अत्यंत काटेकोरपणे सगळ्या ची एक मॉक ड्रिल सकाळी करण्यात आलेली आहे. ज्यांना OTP भेटलेला आहे ते OTP घेऊन या ठिकाणी येतील, वेटिंग रूमला जातील, लस घेतील, लसीनंतर ऑब्झर्वेशन रूमला जातील आणि तिथून ते बाहेर जातील. अशी एकंदरीतच जी आहे स्ट्रक्चर आहे. श्वेता सर, एवढं प्रसन्न वातावरण वाटतंय आतमध्ये, अगदीच प्रसन्न वातावरण केलेलं आहे. निश्चितच मला म्हणायचं की आज ड्राय रन आहे आणि जो आता मोठ्या पद्धतीने वॅक्सिनेशन आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये करणार आहे त्याचा आजचा ट्रायल आहे. तर अशा स्वरूपाने असायला हवं सेम की अगदी आल्यानंतर आत जसं आपण पोलिंग स्टेशनवर इलेक्शनला जातो त्यावेळी जशा पद्धतीने पोलीस कर्मचारी अगोदर असतो, जो आय कार्ड बघतो, योग्य आहे का व्यक्त बघतो, त्याला SMS आलाय का बघतो. मग आत गेल्यानंतर त्याचं आय कार्ड ॲक्च्युली कोविन जो ॲप आहे त्याच्या माध्यमातून तपासलं जातं आणि ते योग्य आहे हे बघितल्यानंतर त्याला वॅक्सिनेशन रूममध्ये पाठवलं जातं, वॅक्सिनेशन दिलं जातं आणि वॅक्सिनेशन झाल्यानंतर ऑब्झर्वेशन रूममध्ये पाठवलं जातं. ऑब्झर्वेशनमध्ये अर्धा तास ठेवला जातं. एकूण 6 कर्मचारी या ठिकाणी काम करतात, ज्यामध्ये प्रामुख्याने पोलीस आहेत, ज्यामध्ये शिक्षक आहेत, ज्यामध्ये नर्स आहे, ट्रेंड नर्स आहे, ज्यामध्ये आशा वर्कर आहे, अंगणवाडी कार्यकर्ते आहे. अशा स्वरूपाने सगळ्या ह्या त्या ठिकाणी काम करतात आणि सगळ्यांना ट्रेनिंग दिलेली आहे. ऑब्झर्वेशनमध्ये जर कुणाला आपण जसं म्हणतो की AEFI म्हणजे ॲडव्हर्स इफेक्ट फॉलोइंग इम्युनायझेशन, तर यामध्ये जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर निश्चित प्रकारे त्याच्या बाबतीत ऑब्झर्वेशनमध्येही लक्ष ठेवतात आणि ट्रीटमेंट करण्यासाठी जवळपासच्या हॉस्पिटललाही रेफर केलं जातं. तर शक्यतो इम्युनायझेशननंतर किरकोळ काही लोकांना त्रास होऊ शकतो, उलटी बिलटी टाईप, ते इम्युनायझेशनचा इफेक्ट जनरल असतो पण फार सिरियस विषय नसतो, एवढंच मला सांगण्यात आलं. खरं एवढा मोठा ताण आहे, कारण खूप मोठी मोहीम आहे.
नाही, जरूर आहे. मला असं म्हणायचं की आजच्या या सगळ्या सक्सेस नंतर निश्चित प्रकारे आता जवळजवळ गव्हर्नमेंटने क्लिअर केलेलंच आहे. ड्रग कंट्रोल अथॉरिटीनी जर 2 दिवसात क्लिअर केलं तर मला वाटतं लवकर इम्युनायझेशन जानेवारीत सुरू व्हायला हवं. पण व्हॅक्सिन सेंटरमध्ये ना एक वातावरण निर्माण केलेलं असं प्रसन्न आणि आनंदी वातावरण. मला वाटतं तसं वातावरण गरजेचंच आहे. लोकांना भीती वाटू नये, लोकांना प्रसन्नच वाटलं पाहिजे, लोकांना आनंदीच वाटलं पाहिजे. आणि भीती म्हणजे लोकांना व्हॅक्सिनेशन आनंदाने येऊन केलं पाहिजे असं मला वाटतं. कारण हा आपल्या देशाचा एक महत्त्वाचा ह्युमन रिसोर्स आहे, जो एवढ्या मोठ्या 135 कोटीमध्ये समजा एक तरुण वयातला जर छोटा वयोगट जर सोडला तर मला वाटतं 100 कोटी लोकांना व्हॅक्सिनेशन द्यायचं आहे. तर तो एक खूप मोठा ह्युमन रिसोर्स आहे, तो आनंदीच असला पाहिजे. हा ड्राय रनच आहे एरर शोधण्यासाठीचा. पण काय वाटतं तुम्हाला, काय अडचण येऊ शकते? मला असं वाटतं ह्यातून प्रामुख्याने 2-3 गोष्टी आम्ही बघू की ह्याच्यात आमचं जे सॉफ्टवेअर आहे तो सॉफ्टवेअर ॲप नीट चालतो का नाही, तो एक महत्त्वाचा आहे. लोकांना जी ट्रेनिंग दिलेली ते व्यवस्थित काम करतात का नाही ते त्या ठिकाणी बघितलं जाऊ शकतं. प्रॉपर डिपार्टमेंटमध्ये जे काही कोऑर्डिनेशन असायला हवं ते कोऑर्डिनेशन आहे का नाही सांगितल्याप्रमाणे ते त्या ठिकाणी बघायला हवं. आणि मग पुढचा जो डोस द्यायचा आहे त्याचं पण त्याला कळवलं जातं की या दिवशी तुला पुढचा डोस आहे. हे संपूर्ण ट्रेनिंग आणि कोऑर्डिनेशन ते व्यवस्थित झालंय का नाही हे बघायला हवं. तर निश्चितच तुमचं अभिनंदन, कारण प्रथम तरी अगदी प्रसन्न वातावरण दिसतं या ठिकाणी लोक आल्यानंतर. धन्यवाद सर. आपण आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम राजेश टोपे केंद्रीय मंत्री यांच्याशी आरोग्यमंत्री यांच्याशी बोलत होते. अधिकारी जे हे लसीकरण किंवा त्याचं ड्राय रन राबवत आहेत त्यांच्याशी सुद्धा बातचीत केली. आपण बघूया. सगळा स्टाफ या ठिकाणी उभा आहे, आपण बघू शकतो. सगळे कर्मचारी अगदी आतुरतेने वाट बघताय की ड्राय रन कसा होणार आहे. पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आहे आणि मी जसं आधी बोललेलं आहे की या ठिकाणी अगदी प्रसन्न वातावरण तयार करण्यात जे आहे यश आलेलं आहे. माझ्यासोबत ते अधिकारी. सर, पहिला तरी उद्देश सफल झाल्यासारखा दिसतोय, अगदी प्रसन्न वाटते आणि सिस्टमॅटिक आहे. आज जालना जिल्ह्यामध्ये आपण 3 ठिकाणी ह्या ड्राय रनचं आयोजन केलेलं आहे. त्याला माननीय आरोग्यमंत्र्यांनी देखील व्हिजिट केलेली आहे. पहिल्या टप्प्यात ह्या ड्राय रनसाठी आपण 25 आरोग्य कर्मचारी जे आहेत त्यांचं व्हॅक्सिनेशनचा ड्राय रन ठेवलेला आहे. जिल्हा रुग्णालय जालना, उपजिल्हा रुग्णालय अंबड आणि शेलगाव PHC प्राथमिक आरोग्य केंद्र ह्या ठिकाणी हे ड्राय रन होणार आहे. त्यासाठी 6 व्यक्तींची एक टीम आहे. त्यामध्ये एक शिक्षक असणारे, 2 अंगणवाडी सेविका असणारे, एक ट्रेंड नर्स असणारे आणि पोलीस कर्मचारी असणारे, जो व्हॅक्सिनेशनसाठी येणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवेल. ही प्रक्रिया कोविन ह्या सॉफ्टवेअरद्वारे करण्यात येणार आहे. जसं आपण निवडणुकीसाठी ओळख पटवून मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन करत असतो, तसंच ह्या व्हॅक्सिनेशनसाठी ज्या लोकांनी नोंदणी केलेली आहे त्यांची ओळख पटवून त्यांनाच व्हॅक्सिनेशन करण्यात येणार आहे. ह्यासाठी सर्व सुसज्ज व्यवस्था जिल्हा रुग्णालयामध्ये केलेली आहे. आणि ॲक्च्युअल व्हॅक्सिनेशन जेव्हा स्टार्ट होईल त्यावेळेस आपण ह्या आजच्या ड्राय रनमधून जर काही चुका राहिलेल्या असतील तर त्या सुधारण्यासाठी आपल्याला हे ट्रायल रन राहणार आहे. सर, निश्चितच फार मोठी मोहीम आहे आणि पुढं यामध्ये एरर्स येऊ नये किंवा गोंधळ होऊ नये हे तपासण्यासाठीच आपण ड्राय रन करतो. पण काय अपेक्षित आहे तुम्हाला की काय छोटी मोठी समस्या येऊ शकते? छोटी मोठी समस्या म्हणजे गर्दीचं नियंत्रण, त्यानंतर ह्याचं नियोजन व्यवस्थित होणं, सॉफ्टवेअरचे एरर असू शकतात. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या ड्राय रनमध्ये निदर्शनास येतील. तसंच व्हॅक्सिनेशनची स्पीड देखील आपल्याला कळेल की आपण किती मिनिटात किती लोकांना व्हॅक्सिनेट करू शकतो. आपल्या जो स्टाफ आहे त्यांच्या जर काही अडचणी असतील तेही आपल्याला लक्षात येईल. आणि ॲक्च्युअल व्हॅक्सिन कोणती आहे त्याबद्दल काय काय गाईडलाईन्स आहेत, ते कसं करायचं आहे यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना आता आम्हाला लवकरच अपेक्षित आहे. सर, इथे काय रुग्ण येणार नाही, लाभार्थी आहेत आरोग्य विभागाचे, त्यांचं काय थोडंसं प्रबोधन वगैरे केलं का? की कारण एखाद्याला टेन्शन येऊ शकतं किंवा ताण येऊ शकतं किंवा भीती वाटू शकते. यासाठी आपण जे वेटिंग रूम आहे त्यामध्ये IEC मटेरियल ठेवलेलं आहे. तसंच व्हिडिओद्वारे त्यांचं कोरोना व्हॅक्सिनेशनच्या संदर्भात जर काही त्यांचे संभ्रम असतील किंवा धारणा असतील तर त्यासुद्धा क्लिअर करण्यासाठी मार्गदर्शन त्यांना करण्यात येणार आहे. जालन्यामध्ये राजेश टोपे आरोग्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये ड्राय रन सुरू झालेला आहे आणि महाराष्ट्रभरामध्ये 4 जिल्ह्यांमध्ये काय चित्र आहे ड्राय रन संदर्भातलं ते सगळं आपण जाणून घेणार आहोत. गर्दीचे नियंत्रण असो, लशीचा स्पीड म्हणजे लस कशा पद्धतीने दिली जाईल त्याच्या स्पीडचं ऑब्झर्वेशन असो, सॉफ्टवेअर ट्रेनिंग दिलंय ते योग्य आहे का, कोऑर्डिनेशन डिपार्टमेंटमध्ये योग्य आहे का आणि पुढच्या डोसचं नियोजन, या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत ड्राय रनमध्ये. एक छोटा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18.
परत एकदा स्वागत. लसीकरणासाठीच्या ड्रायरनच्या साधारण कशा पद्धतीने ड्रायरन होणार आहे याच्या केंद्राचा आढावा घेतला जालन्याहून आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी आणि त्याच वेळेला आरोग्यमंत्री राजेश टोपे तिथे होते, त्यांच्याशीही संवाद साधला. ऑब्झर्वेशन जे आहे करण्यासाठी राज्याचे जे आहेत आरोग्यमंत्री या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी आता या सेंटरमध्ये प्रवेश केलेला आहे आणि नेमकं आपण बघतोय पाठीमागेही खूप मोठ्या प्रमाणात जे आहेत अधिकारी आहेत आरोग्य विभागाचे असतील किंवा पोलीस अधिकारी असतील, हे सगळे ह्या परिस्थितीवर सगळं लक्ष ठेवून आहेत. नेमकं आता त्यानंतर हे कार्ड त्यांनी बघितलं की हो ते नाव आणि ते मॅच झालं, नाव मॅच झालं का नाही ते बघायचं आणि त्यानंतर मग त्या नावाला टिकमार्क केलं जाईल की हो मीच आहे त्याला व्हॅक्सिनेशन द्यायचं. बरोबर, मग ते बघितलं जाईल. त्यानंतर पुढे पाठवलं जाईल. सगळ्यात महत्त्वाचं, कारण कोरोना गेलेला नाही, कोरोना अजून अस्तित्वात आहे. या निमित्ताने इथे पूर्णतः आपण या सगळ्या गोष्टी करतोय की आपण हँड सॅनिटाईज केलेलं आहे. आता आपण जे सध्या आहे हे सोशल डिस्टन्सिंग नाही आणि सोशल डिस्टन्सिंग नाही, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग मेंटेनच झालं पाहिजे हे या ठिकाणी बघितलं जाईल. मी फक्त जनतेला कळावं या दृष्टिकोनातून आज आता हे सांगतोय, पण त्यानंतर आता जे 25 लोकांचं घेतलं जाईल ते मात्र कुठल्याही स्वरूपाने संपूर्ण सोशल डिस्टन्सिंग आहेच हे बघितलं जाईल. हँड सॅनिटाईज असले पाहिजे, सगळ्या गोष्टी आहेत. स्वच्छता आहे, कुणाला इमर्जन्सीला हे जायचं असेल, पिण्याचं पाणी स्वच्छ या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. आता आपण पहिल्यांदा जाऊ ते आयडेंटिफिकेशन रूम मध्ये, तर जिथे आपलं आयडेंटिफिकेशन होणार. म्हणजे पोलिसांनी फक्त जसं पोलिंग बूथ मध्ये आपल्याला पाहतात तशा पद्धतीनं हे पाहिलेलं आहे. आणि आता हे आपण आयडेंटिफिकेशन रूम मध्ये आलेलं आहे. आयडेंटिफिकेशन रूम एकदा म्हणजे तिथं आयडेंटिफाय झालं कोविडच्या ॲपच्या माध्यमातून आणि तोच व्यक्ती आहे जो या ठिकाणी मतदान हे काय म्हणायचं वॅक्सिनेशन करायला आलेला आहे, हे बघितल्यानंतर मग आपण पुढे जाऊया. आता आपण आलेलो आहोत ॲक्च्युअली इंजेक्शन देण्याच्या रूममध्ये. इथे आपण बघू शकता की इथे ट्रेन नर्स आहेत आणि या वॅक्सिनेटर्स आहेत आणि मला वाटतं इथं आता आपला डेमो किंवा खऱ्या अर्थाने जो ड्राय रन करतोय आपण ते कॅन्डिडेट पण इथे उपस्थित आहेत. सिस्टर, आता मला म्हणायचं की तुम्ही ऍक्च्युअली जे वॅक्सिनेशन देणार ते ऍक्च्युअली दाखवा. आपल्याला फक्त द्यायचं नाही पण ऍक्च्युअली दाखवा. तुम्ही करा, ते सगळे शूट करताय, सगळं ऍक्च्युअल तुम्हाला द्यायचंय या स्वरूपाने दाखवा. आता हे कोरोना व्हॅक्सिन देण्यासाठी मी सिरिंज घेतलेली आहे. कोरोनाचं इंजेक्शन देत आहे, व्हॅक्सिन देत आहे आणि तारीख तर त्यांना SMS जाणार आहे पुढच्या लसीकरणाचा आणि त्याची तारीख पण कळवली जाणार आहे. आणि ही लस दिल्यानंतर काही गुंतागुंत झाली किंवा त्रास झाला तर डॉक्टरांकडे किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्याकडे यांना पाठवण्यात येणार आहे. आणि चौथा संदेश आहे, ही लस दिल्यानंतर असं समजायचं नाही की आपण कोरोनामुक्त झालो, तर असं नाही. त्याच्यासाठी आपल्याला मास्क वापरणं गरजेचं आहे, सॅनिटायझर वापरणं गरजेचं आहे, वारंवार हात धुणे गरजेचे आहे आणि डिस्टन्शन वापरायचं करायचं, 6 फूट अंतर ठेवायचं. वॅक्सिन मोफत पैसे हा जो काही विषय हा संपूर्ण केंद्र शासनाचा निर्णय आहे आणि केंद्र शासनाचा निर्णयाच्या असल्या कारणाने मला म्हणायचं की याबाबत जे काही निर्णय घेतील ते केंद्र शासन घेतील. मला एक आशा आहे, अपेक्षा आहे की लसीकरणाचा हा कार्यक्रम शक्यतो केंद्र शासन 100% घेईल आणि या संदर्भातला संपूर्ण नियोजनही त्यांच्या दृष्टिकोनातून आहे, पण राज्य ते इम्प्लिमेंट करेल, राज्य ते एक्झिक्यूट करेल, राज्य त्याची अंमलबजावणी करेल असं मला वाटतं. जर बघितलं तर आपण लेडीज पेशंटसाठी कर्टन लावलेले आहेत त्यांच्या प्रायव्हसीसाठी. जर कुणाला काही चक्कर बिक्कर आली इमिजिएटली दिल्या तर या ठिकाणी बेड पण लावण्यात आलेला आहे, AFI किट पण लावण्यात आलेली आहे. आपण जर बघतोय मॉनिटर पण या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. आणि मला असं म्हणायचं, आपण जर बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टी
तर हे O2 मॉनिटर पण या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. त्या सगळ्या गोष्टी एक इमर्जन्सीच्या दृष्टिकोनातून ही असंच्या असंच सेम असंच्या असंच आपलं हे काय म्हणायचं त्याला म्हणजे आपण आता 2 गोष्टी बघितल्या. एक आयडेंटिफिकेशन रूम बघितली, आता आपण वॅक्सिनेशन रूम बघितली आणि आता आपण ऑब्झर्वेशन रूम मध्ये जातो आहोत. ही ऑब्झर्वेशन रूम सुद्धा बाजूलाच इथे उपलब्ध आहे. इथं जर तुम्ही बघितलं हे इंजेक्शन रूम आहे. आता इथे आपण आलोय तर आता हे ऑब्झर्वेशन रूम आहे. या ऑब्झर्वेशन रूम मध्ये जर आपण बघितलं तर सोशल डिस्टन्सिंगनी लावलेल्या, एक मिनिट आपण बघू शकता, सोशल डिस्टन्सिंगनी लावलेल्या संपूर्ण खुर्च्या आहेत आणि इथे लोक ऑब्झर्वेशन अर्धा तास इथे बसणार आहेत. त्यांना जर कुणाला चक्कर वगैरे येत असेल काही असेल तर इथे बेड लावलेला आहे. हे बेड्स पण इथे तुम्हाला बघितलंय. आणि ऑब्झर्वेशन रूमच्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर इथे आता IEC म्हणून इथे संपूर्णतः 4 सूचना दिल्या जाणार आहेत की बाबा तुमचं पुढचं इम्युनायझेशनची तारीख काय आहे ते पण त्यांना कळवलं जाईल. त्यानंतर इथे आपण आता लस घेतली याचा अर्थ आता आपण कोरोना मुक्तच झालो असं नाही, कारण त्याचा परिणाम त्याचा परिणाम पाहता 2-4 महिने पण लागू शकतात. आणि त्या दृष्टीनं आपल्याला सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क हे वापरावंच लागेल. हा सुद्धा एक महत्वाचा भाग मला वाटतं लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. त्याचं ट्रेनिंग किंवा त्याची माहिती IEC म्हणजे इन्फॉर्मेशन एज्युकेशन अँड कम्युनिकेशन हा भाग इथं केला जातो. आणि मला असं वाटतं की 3-4 महत्वाच्या सूचना त्यांना या ठिकाणी देण्यात येतील. पुढची तारखेची, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं वागावं पुढच्या 3-4 महिन्यामध्ये त्याबाबतची माहिती सुद्धा या ठिकाणी सगळी दिली जाईल. उद्देश एवढाच आहे की अर्धा तास होतं काही मुलांना म्हणजे काही लोकांना असं होऊ शकतं की वॅक्सिनेशनचा छोटा मोठा परिणाम असतो, फार गंभीर स्वरूपाचा नसतो, पण या ठिकाणी त्यांचं ऑब्झर्वेशन मस्ट आहे. अर्धा तास ते ऑब्झर्वेशन केलंच जाणार आणि त्यानंतर मग समजा जर कुणाला काही छोटा मोठा सिरियस प्रॉब्लेम असेलच तर जवळच्या रेफर हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी रेफर केलं जाणार. इथे ट्रेंड नर्सेस सुद्धा म्हणजे आशा वर्कर, अंगणवाडी वर्कर आणि नर्स या ठिकाणी ऑब्झर्वेशनसाठी असणार आणि त्यांना इथं सगळी सुविधा आहे. टीव्ही पण आहे, पाणी आहे, इथं सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाणार आणि त्यांना कधीही असं टेन्शन होईल, स्ट्रेस येईल असं कुठलीही गोष्ट राहणार नाही. अशा स्वरूपाने हे ऑब्झर्वेशन रूम या ठिकाणी असेल आणि अर्ध्या तासानंतर मग ते या ठिकाणी आपल्याला बाहेर जायला परवानगी. आता आज हा ट्रायल रन झाला, तर ड्राय रन ज्याला म्हणू आपण, आणि त्याला सगळ्यात महत्वाचं जर आपण लक्षात घेतलं तर काल गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी लसीच्या बाबतीत एक इमर्जन्सी म्हणून त्यांनी सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीला मान्यता दिलेली आहे. परंतु आणखी सगळ्यात महत्वाची जी मान्यता जी असते ती ड्रग अथॉरिटीची असते, ड्रग कंट्रोल अथॉरिटीची असते. तर ती ड्रग कंट्रोलची मान्यता अद्याप अप्राप्त आहे, पण ती मला वाटतं की लगेचच्या लगेच व्हायला अजिबात अडचण नाही. ज्या अर्थी गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी इन जनरल सांगितले तर ते होईल अशी आशा आहे. आशा करूया. आणि नवीन वर्ष आपल्याला ताबडतोबीनं ह्या जानेवारी महिन्याच्या ह्याच्या दरम्यान आणि एवढं मोठं आपल्याला वर्ष म्हणजे जवळजवळ 100 कोटी लोकांना लसीकरण करायचं म्हटल्यावर त्याला अगदी 10 दिवसात आणि 15 दिवसात होणारा हा कार्यक्रम नक्कीच नाहीये. त्याला 3-4-6 महिने पण लागू शकतात आणि त्यामुळे हे वर्ष आपल्याला पूर्णतः टप्प्याटप्प्याने लसीकरणाच्या संदर्भात द्यावं लागेल आणि ते 2 डोस असतात, त्यामुळे पुढचा डोसची तारीख सुद्धा त्याच दरम्यान तशाच पद्धतीनं ती केली जाईल. अत्यंत महत्त्वाची माहिती. सिरम इन्स्टिट्यूटची जी लस आहे तिला सरकारने तर मान्यता दिली आहे, पण ड्रग कंट्रोल अथॉरिटीची मान्यता यायची आणि म्हणून आपण थांबलेले आहोत अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. एक छोटा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोक. आज राज्यातल्या 4 जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा ड्राय रन सुरू झालेला आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये 3 सेंटर्सवर हा ड्राय रन होतो आहे. पालिकेच्या केटी नगर इथलं आरोग्य केंद्र, दागा रुग्णालय आणि ग्रामीणमध्ये कामठी रुग्णालयात हा ड्राय रन होतो आहे. प्रत्येकी 25 असे एकूण 75 जण या चाचणीमध्ये समाविष्ट केले गेलेले आहेत. यात लस न देता लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया ऑन अ सिरियस नोट राबवली जाणार आहे. केटी नगर इथल्या आरोग्य केंद्रांमध्ये संपूर्ण तयारी झालेली आहे. सकाळी 9 ते 11 या 2 तासांमध्ये हा ड्राय रन चालणार आहे. आरोग्य केंद्रांतर्गत जे नोंदणी झालेले
आरोग्य कर्मचारी होते, त्यापैकी 25 आरोग्य कर्मचाऱ्यांना या प्रत्यक्ष ड्राय रनकरिता बोलवण्यात आलेले आहे। आरोग्य कर्मचाऱ्यांना एक विशिष्ट अंतराने किंवा त्यांच्या स्लॉटमध्ये बोलवण्यात आले, जेणेकरून इथं एका वेळेस गर्दी होऊ नये। त्यानंतर ते आल्यानंतर त्यांचा इथं आय कार्ड तपासण्यात येईल आणि आय कार्ड तपासून व्हेरीफाईड झाल्यानंतर कोविन ॲपवर त्यांची नोंदणी असेल तर त्यांना इथं प्रत्यक्ष लसीकरण करून नंतर मग अर्ध्या तासासाठी ऑब्झर्वेशनमध्ये ठेवण्यात येईल। इथं कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियरच्या दृष्टीने सर्व सोयी करण्यात आलेल्या आहेत। या ड्राय रनच्या माध्यमातून लसीकरणाला साधारणपणे किती वेळ लागू शकतो, सॉफ्टवेअर योग्य आहे की नाही, जी आपण ट्रेनिंग दिली गेली आहे कर्मचाऱ्यांना ती योग्य आहे की नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे कोऑर्डिनेशन विभागांमध्ये योग्य होतंय की नाही, या सगळ्याची चाचपणी या ड्राय रनमधून केली जाते। एक छोटा ब्रेक, पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत। लसीकरणाचे ड्राय रन आज केलं जात आहे महाराष्ट्रामध्ये 4 ठिकाणी, त्यामध्ये पुणे, नागपूरमध्ये 3 ठिकाणी, नंदुरबार आणि जालना इथे प्रत्येकी 3-3 ठिकाणी ड्राय रन केलं जात आहे। नागपूर आणि नंदुरबारची ही दृश्य आपण बघतो आहोत। ड्राय रन 9 ते 11च्या दरम्यान केलं जाणार आहे। या ड्राय रनमध्ये सॉफ्टवेअर योग्य पद्धतीने चालतंय की नाही, कर्मचाऱ्यांना जे ट्रेनिंग दिलेलं आहे ते योग्य पद्धतीने कार्यान्वित होतंय की नाही, कोऑर्डिनेशन डिपार्टमेंट्समध्ये योग्य आहे की नाही, पुढचा डोस कसा दिला जाईल, गर्दीचं नियंत्रण कसं राखलं जाईल आणि लसीकरण किती वेगानं आपण करू शकतो, या सगळ्याविषयी चाचपणी या ड्राय रनमधून केली जाणार आहे। दिल्लीमध्ये सुद्धा 4 ठिकाणी ड्राय रन सध्या सुरू आहे। लसीकरणाच्या ड्राय रन विषयीचे सगळे अपडेट्स आपण घेत राहूया। आता इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांसह काही क्षणात परत भेटतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।